उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींसोबत बैठक झाली होती। उद्धव ठाकरे हे भाजपसोबत सरकार स्थापन करणार होते असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला। उद्धव ठाकरे शरद पवारांनाही फसवणार होते असं शिंदे म्हणाले। एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं विजन कार्यक्रमात ते बोलत होते। लोकसभा निवडणुकीत शिवसेना लढत असलेल्या सर्वच्या सर्व जागा निवडून येतील असा आत्मविश्वास देखील शिंदेंनी बोलून दाखवला। प्रधानमंत्री महोदयांच्या बरोबर बैठक झाली होती दिल्लीमध्ये आणि त्या बैठकीमध्ये एक बैठक झाली, त्यानंतर दुसरी बैठक जी झाली पर्सनल बैठक, त्याच्यामध्ये नक्की चर्चा झाली आणि ठरलं होतं युती आपण पुन्हा गठबंधन सरकार बीजेपी शिवसेनेचं करूया। आणि तसं त्या ठिकाणी देखील म्हणजे तुम्ही एकदा बीजेपीला फसवलं, महायुतीला फसवलं, या महाराष्ट्रातल्या जनतेला फसवलं आणि बाळासाहेबांच्या विचारांशी धोका केला आणि काँग्रेसबरोबर सरकार बनवलं आणि दुसऱ्यांदा महाविकास आघाडीला पण फसवण्याचा तुमचा प्रयत्न होता। आणि मग त्यासाठी जी बैठक झाली त्या बैठकीचा तपशील मी देणार नाही, बैठक नक्की झाली आणि या विचारामुळे त्या बैठकीमध्ये चर्चा ही झाली की असा निर्णय हे जे घेऊ पाहत आहेत याच्यामुळे पवारसाहेब पण नाराज आहेत आणि त्याच्यामुळे यांच्याबद्दल काहीतरी ठोस निर्णय घ्यावा लागेल। कोणता निर्णय घेतला आणि बैठक बोलावली कोणी? नाही, आमचं तर मत होतं युतीबरोबर जावं, युतीबरोबर जावं। म्हणजे एकदा तुम्ही एकाला फसवलं, दुसऱ्यांदा दुसऱ्याला फसवायचा पण निर्णय घेतला, म्हणजे तुम्ही दोनदा हे काम करण्याचा प्रयत्न केला। समन्वयाने सगळं झालेलं आहे। थोडं वेळ मागे पुढे लागतो, कुठली जागा कुणाला लढवायची असते, इच्छा असते, इच्छा व्यक्त करणं काय गुन्हा थोडीच आहे, त्यामुळे थोडा मागे पुढे होतं। परंतु जो निर्णय झाला आहे तो संमतीने समन्वयाने झालेला आहे आणि अगदी खेळीमेळ्याच्या वातावरणात झालेला आहे। पण आव्हान असणार आहे ह्या 15 जागांचा चांगला स्ट्राईक रेट ठेवण्याचा। या 15 जागा निवडून आणणं सोपं नाही, कारण मुंबईमध्ये 3 जागा कोण म्हणाला? मी सांगतो 15 पैकी 15 जागा निवडून आणणार आम्ही। हा कॉन्फिडन्स आम्ही काम केलेलं आहे, कामाच्या जोरावर मी सांगतो 100% आमचा स्ट्राईक रेट असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।